तर अजित पवार यांना मोठा दिलासा। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं हा मोठा निर्णय दिला, त्यामुळे अजित पवार यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। 5 तारखेला अजित पवार यांनी 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाला। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण पाहतोय की अजित पवार त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी काही संबंधित मालमत्ता वेगवेगळ्या कंपनीच्या होत्या, त्या आयकर विभागाने जप्त करण्याची कारवाई केलेली होती आणि या कारवाईच्या विरोधामध्ये पवार कुटुंबियांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। सफेमा कायद्याअंतर्गत ही सगळी कारवाई इन्कम टॅक्स विभागाने केलेली होती आणि आता आपण पाहतोय की कालच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्या दरम्यान अजित पवार यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। 5 नोव्हेंबरची ही ऑर्डर आहे, ही सगळी डिसेंबरची ही ऑर्डर आहे आणि आपण पाहतोय की ट्रिब्युनल कोर्टाने दिल्लीच्या ह्या सगळ्या जप्त केलेल्या मालमत्ता ज्या आहेत त्या मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। या कंपन्यांमध्ये आपण पाहिलं तर अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित स्पार्कलिंग सॉइल नावाची कंपनी होती, गुरु कमोडिटी नावाची कंपनी होती, फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनी होती। या कंपनीशी संबंधित ही सगळी मालमत्ता जी आहे ती इन्कम टॅक्स विभागानं जप्त करण्याची कारवाई केलेली होती। या कारवाईच्या विरोधामध्ये त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर आता अखेर अजित पवार यांना यात मोठा दिलासा मिळालेला आहे। सोबतच सुनेत्रा पवार त्याचबरोबर पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांची जी जप्त केलेली मालमत्ता होती ती सुद्धा मुक्त करण्याचे आदेश ट्रिब्युनल कोर्टाने दिलेले आहेत। सागर, नक्कीच कृष्णा, मात्र 5 तारखेला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा शपथ घेतली आणि आज हा मोठा दिलासा। सागर, आपण पाहतो की या सगळ्या कारवाईच्या दरम्यान जवळपास आपण पाहतो की 2023च्या दरम्यान ही सगळी कारवाई झालेली होती आणि त्यानंतर सातत्यानं कोर्टामध्ये धाव घेऊन ही कारवाई स्थगित व्हावी अशा पद्धती वारंवार त्यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्यानंतर एक स्टे ऑर्डर सुद्धा यावरती मिळालेली होती। मात्र जप्त केलेली मालमत्ता ही मुक्त करण्यात आलेली नव्हती आणि आता आपण पाहतोय की ट्रिब्युनल कोर्टानं ती मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत, त्यामुळे अजित पवार यांना हा मोठा दिलासा मिळाला। नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।